इथे मी कॅनव्हासची शीट घेतली आहे। ह्याची उंची आणि रुंदी तुमच्या गळ्याच्या खोलीनुसार आणि आवडीनुसार कितीही घेऊ शकता। तर ही शीट मी मध्यातून फोल्ड केली आहे। समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे। कॅनव्हासच्या शीटची उंची घेत असताना वरच्या आणि खालच्या साईडला दोन्ही बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे। तर सुरुवातीला वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून तिथे सरळ रेषा मार्क करून घेतोय। ब्लाऊज कटिंग करत असताना गळ्याची खोली आपण 3 इंच घेतली आहे। तर इथं मी बंद बाजूकडून 3.5 इंचाला मार्क करते। इथे आपण गळ्याची खोली डिझाइन करताना थोडी वाढवून घेणार आहोत। पुन्हा आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून तिथे सरळ रेषा मार्क करून घ्यायची आहे। इथे तुम्ही गळ्याच्या डिझाइनसाठी रुंदी घेत असताना जितका तुम्हाला खोल हवाय त्यानुसार किंवा जितकी तुमची पाठ रुंद असेल त्यानुसार कितीही वाढवू शकता। पाहता इथे आपण खालच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून सरळ रेषा मार्क करून घेतली। खालच्या साईडने गळ्याची रुंदी आपण 4 इंच घेतोय। खालच्या साईडला 4 इंचाला मार्क करून हा पॉइंट आपण वरच्या पॉइंटला जोडून घेतोय। पाहताय आता आपल्याला गळ्याचा शेप मार्क करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण अर्धगोल आकारात हा पेपर कटिंग करून घेतला आहे। पाहताय ह्याची रुंदी घेतली आहे 1.25 इंच आणि ह्याची उंची घेतली आहे 1.25 इंच। हा कागदाचा तुकडा मध्यात फोल्ड करून इथे मी गोल आकारात कटिंग करून घेतला होता। पाहताय आता ह्याच्या सहाय्याने आपण गळ्यावर डिझाइन करून घेतोय। गळ्याच्या वरच्या साईडने बंद बाजूकडून हा अर्ध गोल शेप अशा पद्धतीने ठेवून तो आपण मार्क करून घेतोय। लक्षात घ्या गळ्याच्या वरच्या साईडने आणि बंद बाजूकडूनच सुरुवात करायची आहे। पुन्हा आपण दुसरा अर्धगोल ड्रॉ करत असताना पहिल्या अर्धगोल शेपच्या अगदी जवळच ड्रॉ करून घेतोय। इथे आपण तिसरा अर्धगोल सुद्धा पूर्ण ड्रॉ करून घेतोय। पाहताय इथे तुम्हाला अर्धा करायचा असेल तर तसा सुद्धा करू शकता। फक्त आपलं 5 इंच इतपत अंतर बाहेरच्या साईडला गेलं आहे। आता इथून आपण खालच्या साईडला पानगळ्याचा शेप मार्क करून घेतोय। सुरुवातीला चॉकच्या सहाय्याने मार्क करून घेतोय म्हणजेच आपला गळ्याचा शेप बिघडणार नाही। जेव्हा तुम्हाला परफेक्ट शेप येईल त्यानंतरच पेनच्या सहाय्याने हा मार्क करून घ्या। पाहताय त्यानंतर आपल्याला गळ्याच्या डिझाइनच्या बाजूने 1 इंच इतपत मार्जिन सोडायचं आहे। हे मार्जिन आपण शिलाईसाठी सोडतोय। 1 इंचाला मार्क करून हे पॉइंट्स जोडत गोलाकारात शेप मार्क करून घेतोय। इथे आपल्या गळ्याची डिझाइन ड्रॉ करून झाली आहे। आता आपण कटिंग करून घेतोय। सुरुवातीला मार्जिनचं एक्स्ट्राचं पेपर कटिंग करत त्यानंतर गळ्याचा शेप अगदी आहे असा कटिंग करून घ्या। इथं तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर टाचणीचा वापर करा। टाचणी लावून घ्या त्यानंतरच गळ्याचा शेप कटिंग करा। अगदी आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे। पाहता इथे आपण गळ्याचा शेप कॅनव्हासच्या शीटवर कटिंग करून घेतला। त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा मागील भाग घेतोय। पाहताय हा ब्लाऊज आपण 32 छातीनुसार डायरेक्ट कापडावर कटिंग करून घेतला होता। तो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा। हा बोटनेक ब्लाऊज असल्याने इथे आपण मागील भागात अर्धा इंच लूजिंग घेतलं होतं आणि बाकीची सगळी मापं आपण मागील गळ्यानुसार मार्क करून घेतली होती। त्यानंतर गळ्याची रुंदी आपण 3 इंच घेतली होती। हा बोटनेक ब्लाऊज असल्याने आपण मागील गळा मार्क करून घेऊया। त्याच्या खालच्या साईडला आपण डिझाइन करणार आहोत। तर गळा रुंदी घेतली होती 3 इंच। मागील गळ्याची खोली घेतोय 3.5 इंच। पुन्हा बंद बाजूकडून आतल्या साईडला 3 इंचाला मार्क करून गळ्याची खोली 3.5 इंच घेऊन हे पॉइंट्स जोडत इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय। या बॉक्समध्ये मागील गळ्यासाठी गोल गळ्याचा शेप मार्क करून घेतोय। बोटनेक ब्लाऊज असल्याने मागील गळ्यासाठी गोलच गळ्याचा शेप घ्या। आता मार्क केलेला गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय। इथे आपण मागील गळा अस्तरवर कटिंग करून घेतला। आता आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे। मेन फॅब्रिकचा मागील भाग इथे आपण अस्तरच्या भागानुसार कटिंग करून घेतला आहे। तो मध्यातून ओपन करून घ्यायचा आहे। मेन फॅब्रिकची समोरील बाजू वरच्या साईडला आहे। त्यावर अस्तरचा भाग आहे असा अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। मेन फॅब्रिक कटिंग करत असताना अस्तरच्या भागापेक्षा अर्धा इंचाने एक्स्ट्रा कटिंग करा जेणेकरून शिवण्यात कमी येणार नाही। आता जो आपण मागील गळा कॅनव्हासच्या शीटवर कटिंग केला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। कॅनव्हासच्या शीटची जी चमकणारी बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवा कारण त्यावर हीट दिल्याने ती कापडाला चिपकली जाते त्यामुळे शिलाई करायला सोपं जातं।
इथे आपण डिझाईनच्या वरच्या साईडला जो गळा कटिंग केला आहे तिथे आपण पायपिंग करणार आहोत. तर वरच्या साईडने आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे. जिथे आपण गळा मार्क केला होता तिथे खालच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून सरळ रेषा मार्क करून घेतोय. आता या रेषेच्या वरच्या साईडला अगदी सरळ रेषेत मागील गळ्याची डिझाईन व्यवस्थित ठेवून त्यावर टाचण्या लावून घेतोय. संपूर्ण गळ्याच्या डिझाईनवर अगदी व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्या आहेत. टाचण्या लावून घेतल्यानंतर ह्या कॅनव्हसच्या शीटवर मी हीट देऊन घेणार आहे, म्हणजेच ती कापडाला चिटकून बसेल. पाहता इथे मी कॅनव्हसच्या शीटवर इस्त्री फिरवून घेतली आणि संपूर्ण मागील भागावर टाचण्या लावून घेतल्या. आता आपण शिलाई करून घेतोय. जिथे आपली कॅनव्हसची शीट लावली आहे त्यावर आपल्याला अगदी पाव इंच इतपत मार्जिन घेत अगदी कडेने कापडाची दिशा बदलत शिलाई करून घ्यायची आहे. पाहताय जिथे आपल्या गळ्याचा गोल शेप आहे तिथं सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलत अगदी व्यवस्थित शिलाई करून घेते. जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर कॅनव्हसची शीट वापरून अशा पद्धतीने गळा पलटवा. गळ्याला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते आणि वेळसुद्धा वाचतो. आता जिथे आपला कटवर्कमध्ये गळ्याचा गोलाकार भाग आहे तिथे आपण अगदी व्यवस्थित हळूवारपणे कापडाची दिशा बदलत गळ्याच्या आकारावर शिलाई करून घेतोय. इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, शिलाई करत असताना 3.5 नंबरची शिलाई करून घ्या, कारण इथे आपण फक्त सिंगल शिलाई करणार आहोत. त्यामुळे ती उसवू नये म्हणून आपल्याला सगळ्यात लहान शिलाई घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने गळे पलटवत असताना नेहमी इस्त्री फिरवून घ्यायची, म्हणजेच आपल्याला शिलाई करायला सोपं जातं. पाहताय जिथे आपला कटवर्क गोलाकार शेप आहे तिथे मी सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलत पाव इंच इतपत मार्जिन घेत अगदी व्यवस्थित शिलाई करून घेते. अशा पद्धतीने गळे पलटवत असताना ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या, तेव्हाच आपल्या मागील गळ्याला छान फिनिशिंग येते. पाहता इथे आपण संपूर्ण गळ्यावर पाव इंच इतपत मार्जिन घेत शिलाई करून घेतली. आता आपल्याला शिलाई केलेला भाग कटिंग करून घ्यायचा आहे. खालच्या साईडला कट देऊन इथे आपण कटिंग करून घेतोय. पाहताय जिथे आपण कॅनव्हसच्या शीटवर शिलाई केली आहे तिथून पाव इंच इतपत मार्जिन आतल्या साईडला सोडत इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकचा भाग कटिंग करून घेतोय. मागील भाग कटिंग करत असताना पाव इंच किंवा अर्धा इंच इतपत मार्जिन नक्की सोडा, कारण आपण मागील भागाला सिंगल शिलाई करत असतो आणि ती उसवू नये म्हणून इथे आपण मागील भाग कटिंग करत असताना मार्जिन सोडत आहे असा कटिंग करून घेतला. पाहताय त्यानंतर गळ्याच्या वरच्या साईडला जो कटवर्क भाग आहे तिथे आपल्याला पूर्ण शिलाईपर्यंत कट्स देऊन घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने कट्स द्यायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपल्या गळ्याचा शेप आहे असा दिसणार नाही, तो बिघडेल. खालच्या साईडला सुद्धा आपण छोटे छोटे कट्स देऊन घेतोय. पाहताय आता डिझाईनच्या मध्यातून फक्त अस्तरचा भाग आतल्या साईडला पलटवून घेतोय. आपला जो गळ्याचा कटवर्क केलेला भाग आहे तो टोकदार वस्तूच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित बाहेरच्या साईडला पलटवून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने इथे पाहताय अगदी व्यवस्थित मागील गळ्याचा भाग आपण पलटवून घेतला. आता आपल्याला मेन फॅब्रिकला अस्तरचा भाग जोडून घ्यायचा आहे. पाव इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने मेन फॅब्रिकवर अस्तरचा भाग शिलाई करून घेतोय. इथे आपण गळ्याच्या डिझाईनवर दाबटीप नाही देणार आहोत, त्यामुळे अस्तरचा भाग जोडत असताना तो हलक्या हाताने खेचून घ्या, जेणेकरून आपली डिझाईन आहे अशी परफेक्ट दिसेल. जर तुम्हाला डायरेक्ट शिलाई करायला जमत नसेल तर टाचण्यांचा वापर करा. शिलाई करत असताना कापडावर कुठे चुण्या येणार नाही ह्याची काळजी घ्या. अगदी व्यवस्थित हाताच्या तळव्याचा वापर करत मेन फॅब्रिकला अस्तरचा भाग शिलाई करून घेतोय. पाहताय त्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार आहे असं कटिंग करून घेतोय. मेन फॅब्रिक कटिंग करत असताना कोणतंही मार्जिन न ठेवता अस्तरच्या भागानुसारच कटिंग करून घ्या. पाहताय आता आपण मागील गळ्याला पायपिंग करून घेतोय. त्यासाठी इथं मी ही 1.5 इंच रुंदीची क्रॉस आकारात मेन फॅब्रिकची पट्टी कटिंग करून घेतली आहे. ती मध्यातून अशा पद्धतीने फोल्ड करून गळ्याच्या वरच्या साईडने ठेवून पाव इंच इतपत मार्जिन घेत शिलाई करून घेतोय. इथे आपण मागील गळ्याला पायपिंग करतोय, त्यामुळे मेन फॅब्रिकची पट्टी कटिंग करत असताना ती क्रॉस आकारातच कटिंग करा
आणि ह्याची लांबी घेत असताना तुमच्या गळ्याच्या आकारानुसार घ्या। गळ्यावर पट्टी शिलाई करत असताना पट्टी न खेचता कापड हलक्या हाताने खेचत ही पट्टी गळ्यावर शिलाई करून घेतोय, पाहताय। त्यानंतर जितकी तुम्हाला पाइपिंग लहान मोठी हवी आहे त्यानुसार ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून पट्टीच्या खाचेमध्ये शिलाई करून घेतोय। शिलाई करत असताना पट्टीच्या खाचेमध्येच करा, नाहीतर मग आपली शिलाई बाहेरच्या साईडला दिसेल। जर तुम्हाला फिनिशिंगसह आणि सोप्या पद्धतीने पाइपिंग करायला शिकायचं असेल तर तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, गरजेचा असेल तर नक्की पहा। त्यासोबत जर तुम्हाला परफेक्ट मापानुसार बोटनेक ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओसुद्धा पहा। इथे पाहताय अगदी फिनिशिंगसह मागील गळ्याला पाइपिंग करून घेतली। त्यानंतर आपल्याला मागील भागाचा टक्स शिलाई करायचा आहे, तर टक्सची रुंदी आपण 4.5 इंच घेतोय, कारण आपल्या मागील गळ्याला डिझाईन आहे त्यामध्ये अर्धा इंच टक्ससाठीचं मार्जिन आणि टक्सची उंची 4.5 इंच घेऊन हा टक्स ड्रॉ करून घेतोय। जेव्हा आपल्या मागील गळ्याला डिझाईन असते तेव्हा आपण मागील भागाचा टक्स हा ॲडजस्ट करत शिलाई करत असतो। आता हा टक्स मध्यात फोल्ड करून त्यावर आपण शिलाई करून घेतोय। टक्स शिलाई करत असताना नेहमी डबल शिलाई करून घ्यायची, जेणेकरून तो उसवणार नाही। याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा टक्स सुद्धा शिलाई करून घ्यायचा आहे। पाहताय कापड मध्यातून फोल्ड करून त्यावर आपण डबल शिलाई करून घेतोय। त्यानंतर कमरेच्या भागावर पट्टी शिलाई करून घ्यायची आहे, त्यासाठी इथं मी 1 इंच उंचीची ही अस्तरची पट्टी घेतली आहे। पाहताय खालच्या साईडने एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत बाहेरच्या साईडने ही पट्टी शिलाई करून घेतोय। त्यानंतर त्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे। मागील गळ्याला डिझाईन केली असल्याने इथे आपण पट्टीची उंची कमी घेतली आहे, कारण इथे आपण हात शिलाई नाही करणार आहोत। त्यानंतर ही पट्टी आतल्या साईडने डबल फोल्ड करून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घ्यायची आहे। जेव्हा तुम्ही मागील गळ्याला डिझाईन करत असाल तेव्हा अशाच पद्धतीने लहान आकाराची पट्टी शिलाई करून घ्या, त्यामुळे आपल्या गळ्याच्या डिझाईनचा भाग छान दिसतो। इथे आपल्या बोटनेक बॅकनेक गळ्याची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।